सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्याच्यातल्या उत्तरार्धातल्या प्रकरण 5व्याचं वाचन आपलं चालू आहे. आणि मागच्या भागामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीविषयी सांगितलेलं आहे, तर तेच त्याच्या पुढे चालू करते. या माझ्या 1918च्या ऑगस्टमध्ये टाकलेल्या आणि सरकारी संमतीनेच धाडल्या गेलेल्या कारागृहे पत्रातील काही उतार्यांवरून मी सर्व बंदिवान वर्गाच्या मुक्ततेविषयी कशा प्रकारे झटत होतो आणि माझे तत्कालीन भाव आणि परिस्थिती काय होती हे बरेच प्रदर्शित होणारे आहे. या पत्राच्या शेकडो प्रती करून माझ्या कनिष्ठ बंधूंनी त्यावर्षी जमलेल्या राष्ट्रीय सभेच्या सर्व प्रतिनिधीत वाटल्या. त्याचे उतारे अमृत बाजार पत्रिका, बंगाली आणि इतर इंग्लिश दैनिकातून आणि अनेक देशी भाषेतील वृत्तपत्रातून आणि मासिकातून प्रकाशित झाले. माझ्या प्रकृतीविषयी चिंताग्रस्त होऊन लोकात जोराची सहानुभूती उत्पन्न झाली आणि त्यामुळे राजबंदिवान वर्गाच्या कष्टांकडे सार्वजनिक लक्ष तीव्रपणे वेधलं गेलं. माझ्या बंधूंनी मी या आणि इतर सरकारी आणि अंतस्थ पत्रातून आखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे एकसारखी चळवळ सुरू ठेवली आणि लोकांच्या मनात गुप्तपणे वसत असलेली राजबंदिवान वर्गावरील भक्ती आणि प्रीती हळूहळू धीटपणे आणि प्रकटपणे व्यक्त होण्यास शिकली. 2-4 मित्रांच्या आग्रहास बळी पडून मी जर संपात काम सोडले असते तर अशा संधीस हे पत्र सरकारीरित्या मला टाकण्यास सापडले नसते, परवानगीच मिळाली नसती. परंतु या पत्रातील वस्तुस्थिती सरकारी अधिकाऱ्यांच्याच परवानगीने माझ्या भावास कळविता आल्याने ती खरी असे मानण्यास आणि तिच्या आधारावर राजबंदिवानांच्या छळाविषयी तीव्र आलोचना करण्यास निनावी किंवा अंतस्थ पत्रांच्या माहितीवर विसंबण्यास भिणाऱ्या पत्रांनाही आणि पुढाऱ्यांनाही शक्य झालं. कित्येक प्रमुख पुढाऱ्यांच्या डोळ्यातून या पत्राची प्रत वाचताच टिपे गळली हे आम्हास नंतर कळले. अमृत बाजार पत्रिकेत आउटरेजस ट्रीटमेंट ऑफ अ पॉलिटिकल प्रिझनर या मथळ्याखाली या पत्रावर आलेला लेख आम्हास कारागारात बघण्यासाठी आमच्या प्रच्छन्न स्नेहांनी गुप्तपणे धाडला होता. सरकारद्वारा हे पत्र गेल्याने त्यातील विधेयास जरी विशिष्ट महत्त्व आलं होतं तरी त्या पत्रात सरकारी निर्बंधानुरूप कारागिरीय संपाची आणि इतर फुटकळ गोष्टींची माहिती देता आली नाही. ती उणीव भरून काढण्यास अंतस्थ पत्रे हिंदुस्थानात धाडणे नेहमीप्रमाणे प्राप्तच होते. म्हणून प्रथमतः एक पत्र लिहून त्याच्या टाईपरायटरने अनेक प्रती काढून त्या श्री मदन मोहन मालवीय, डॉक्टर बेसंट इत्यादी प्रमुख पुढाऱ्यास आणि विधिमंडळातील सभासदास दर आगबोटीतून 2-4 धाडण्यात आल्या. त्या काही पोचत काही गहाळ होत. नंतर एक सद्गृहस्थ ज्यांचा नामनिर्देश ते दुर्दैवाने लवकरच वारल्यामुळे येथे करावयास हरकत नाही, ते डॉक्टर दामोदर, हिंदुस्थानात येताना सर्व माहिती जी त्यांनी डोळ्यांनी पाहिली होती ती टिपून अंदमानहून स्वदेशी घेऊन आले. न्यू इंडियात आणि इतर 1-2 मासिकात त्यांचे अंदमानच्या राजबंदींविषयीचे लेख आधीच निनावी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांचेवर आधीच सर्व अधिकाऱ्यांचा अंदमानमध्ये फार डोळा होता. त्यांचा स्वभावही फार स्वतंत्र बाण्याचा होता. मागे उल्लेखलेल्या आमच्या संस्थेचे ते सभासद असून राजबंदिवानांना निरपेक्ष रीतीने ज्या काही प्रमुख लोकांनी वर्षोनुवर्षे अंदमानात सहाय्य दिले त्यात ते एक होते. आश्चर्याची म्हणून जी गोष्ट अनेकास वाटली ती ही की ते मद्रासकडील अस्पृश्यातील एक अस्पृश्य होते. देखणा, प्रतिष्ठित, स्वाभिमानी, धाडसी आणि स्वतंत्र बाण्याचा तो पुरुष पाहताच अशा कित्येक कर्त्या पुरुषांचे कर्तव्य आम्ही आमच्या या अस्पृश्यतेच्या शापाने आणि छापाने खुंटवून नामशेष करीत आमच्या राष्ट्राचे बळ क्षीण तर केलेले आहे ही गोष्ट तात्काळ मनात डाचू लागे. संधी मिळताच त्यांची उन्नती आणि विकास स्पृश्य वर्णाने तोंडात बोट घालून पाहत राहावं असा होईल हे डॉक्टर दामोदरसारख्या कर्त्या देशभक्त्यास पाहताच तात्काळ ध्यानात येईल. त्यास त्याचे वरिष्ठ गोरे अधिकारी देखील दचकून असत. तो मार्गाने भलत्या सलत्या गोऱ्यास रामराम करीत नसे म्हणून कागाळ्या होत. दुर्दैवाने हे गृहस्थ अगदी भर वयात इन्फ्लुएन्झास हिंदुस्थानात येताच बळी पडले.
तरीही त्यांनी आम्ही सांगितलेली कामगिरी प्रथमच पुरी केली होती. आमच्या एका राजबंदीवान स्नेहातील आणि प्रमुख सहकार्यातील गृहस्थाने मानसिंगाच्या मारहाणीबद्दल संपातील सर्व घासाघिशीपर्यंत राजबंदीवानांच्या छळाची स्फुट माहिती लिहून एक पत्र सिद्ध केलं होतं. ते आम्हास दाखवल्यावर आम्ही आमच्याविषयीच्या यातनांचा उल्लेख तेवढा त्यातून सहेतुक गाळून त्यानंतर आमच्या संस्थेतील शपथबद्ध झालेला एक अत्यंत विश्वासू बंदीवान आपली 10-12 वर्षांची शिक्षा भरून सुटून जाणार होता त्याचे हाती हिंदुस्थानात धाडले. त्याने मोठ्या कौशल्याने सर्व झाडाझडती झाली तरी त्यातून ते सांभाळून हिंदुस्थानच्या ठरलेल्या पत्त्यावर टाकले. ते पत्र पोचले तरी वृत्तपत्रे त्या आधारावर प्रसिद्ध करण्यास जरा कचरू लागली. परंतु डॉक्टर दामोदर हिंदुस्थानात येऊन पोचताच त्यांनी पुढाऱ्यांच्या गाठी घेऊन त्या पत्रातील दिसण्यात भयंकर दिसणाऱ्या घटनाही कशा सत्य आहेत हे त्यास वैयक्तिक दायित्वावर पटवून दिले. ते पत्र बंगालीत आणि मला वाटते न्यू इंडियातही साग्र प्रसिद्ध झाले. तेव्हा स्वदेशात राजबंदीवानांच्या छळाविषयी एकच ओरड होऊन अंदमानाचा प्रश्न सर्व देशप्रेमी लोकांचे मनात सारखा सलू लागला. ते पत्र प्रसिद्ध होताच आणि स्वदेशात ही जागृती होताच हिंदुस्थान सरकारकडूनही विचारपूस झाली आणि यथापूर्व अंदमानातील अधिकाऱ्यात मोठी खळबळ उडून गेली. इकडे संप चिकाटीने चाललेलाच होता. संपातील लोकास ज्या थोराड शरीराचे असे लोक होते की त्यास प्रत्याहीचे भरपूर जेवणही अपुरे पडे, त्यास त्या प्रत्यहीच्या अन्नाहूनही कमी असे शिक्षेचे अन्न मिळू लागले. त्याचा वचपा काढण्यास त्या कारागारातील नारळांच्या थोरल्या कारखान्यातून लागलेल्या खोबऱ्याच्या ढिग्यातील थाळ्या भरभरून खोबरे अंतस्तरीतीने आमच्या सहाय्यक बंदिवानांनी, वॉर्डरांनी आणि पेटी ऑफिसरांनी त्या संपवाल्यांच्या कोठडीत नेऊन पोचवावे. दर 2-3 दिवसाआड एखाद दुसरे दैनिक व साप्ताहिक पत्र आम्हास अंतस्थ रीतीने मिळे. ही मोठी गंमत असे. प्रथम ते कारागाराच्या फाटकाचे आत कोणाच्या तरी मोरीच्या नाळीतून, नाहीतर कोणाच्या तरी कोटात शिवले जाऊन, नाहीतर कचरा गाडीतल्या एखाद्या फळीच्या खाली दाबून, नाहीतर कोणा साहसी गृहस्थाच्या खिशात उघड उघड घुसून प्रवेश करी. नंतर ते संधी साधताच आमच्या चाळीत येई. जो आणणारा तो इकडे तिकडे कामात अगदी दंग होऊन फेऱ्या घालीत सुटायचाच. सरकारचं काम इतक्या प्रामाणिकपणे पायतोड करून कोणी करतो आहे असं दिसताच आमची मंडळी समजायची की बहुतेक डाक आली. मग त्याच्या मार्गावर त्या चाळीच्या गजाशी जाऊन गुपचूप उभं राहावं. आम्ही संपात नसल्यामुळे कोठडीत बंद नव्हतो, पण म्हणजे मोकळे होतो असे नव्हे, तर चाळीच्या कोठडी पुढल्या लांब ओरीत बंद होतो. त्या गजाशी सहजसे उभे राहता खूण पटली की एका सोयीस्कर जागी गजातून तो जोराने खेपा घालीत खोबरे वाहण्याच्या पाट्या घेऊन हिंडणारा बंदिवान किंवा चलो काम करो बैठे साले म्हणून बंदिवानास धाक घालीत कामात दंग दिसणारा अधिकारी चटकन गजातून ते पत्र हाती टाके. ते येताच आम्ही 2-3 असलो तर त्याचे 3 लहान तुकडे होत, कारण कोणी आल्यास सर्व लांबलचक पत्र लपवणे कठीण. मग ते तुकडे दिव्यामागे, भोकात, भिंतीत जिथे साधेल तिथे लपवून गुरु जसे वेळ सापडताच अर्धा कच्चा गेलेला कडवा उगाळून पुन्हा सावकाश रवंथ करीत बसावे, तसे तो तुकडा एक काढून वाचून टाकावयाचा. एक जण वाचू लागला की दुसऱ्याचा पहारा. नंतर 4 ओळी वाचल्या की लगेच तितकाच तुकडा फाडून चोळून मोळून त्या वृत्तवाचन कार्याचा जो शेवटचा विभाग, खातं म्हणजे पत्रनाश, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तो 16 मोळा फेकला जाई. तो अधिकारी त्वरित ते सर्व लटांबर पाण्यात कोळून पुन्हा त्याचा लगदा करून फेकून देई. कारण नुसते फेकले आणि त्या पत्राच्या नावाचाच तुकडा कोणास सापडला तर ते पत्र घेणाऱ्या धन्याचा पत्ता 1 तासात लागावयाचा. कारण पोर्ट ब्लेअरमध्ये पत्र घेणारे अगदी मोजके आणि नोंदलेले लोक, म्हणजे सगळाच हाहाकार. अशा रीतीने ते पत्र वाचून त्यातील माहिती संक्षिप्त लिहून एक कारागारीय चिठ्ठीचे वृत्तपत्र सिद्ध होई. मग त्या दिवशी संध्याकाळपर्यंत चाळीतून फिरत राही.
कोठडीत कोणी पत्र दिले तर वॉर्डराने पहाऱ्याचे हेलपाटे घालताना त्या प्रकाशात साधेल तसे वाचायचे. एकदा दोनदा त्याच वेळी सरकारी अधिकारी येण्याची पाळी आल्याने तो कुलुपे उघडीत चाळीत येईतो ते 2-3 स्तंभ कागद चावून गिळून टाकावे लागले. कोठडी बंद लोक या कारागारीय चिठ्ठीच्या वर्तमानपत्राची प्रतीक्षा करीत असे उभे असायचे. त्यात ते लढाईचे दिवस, जो तो बातमी मागे. सुशिक्षित असत ते तर बातमीवर संतुष्ट न राहता पत्र्याच्या 4 ओळी का होईना पण छापलेला तुकडा मागत. पण असे महत्त्वाचे तुकडे लहान बेटोळी करून नारळाच्या कचऱ्यात खुपसून चाळीतून धाडावे लागत. अशा रीतीने लढाईच्या बातम्या. संप चालू होता आणि म्हणून अधिकाऱ्यांनी शक्य तितक्या कडक बंदोबस्त ठेवला होता. तरीही काळ्या लोकांवर विश्वास कमी झाला म्हणून गोरे सैनिक चाळीतून पहाऱ्यावर ठेवले. तरीही प्रत्यही सर्वांस पोचवीत राहण्याची व्यवस्था चालूच होती. हे गोरे सैनिक देखील ओळख होता काही इतके मन मिळावू आणि सहानुभूतीप्रवण निघाले की त्यांनी देखील बातम्या दिल्याच नाहीत किंवा वर्तमानपत्रेही दाखवलीच नाहीत असे शपथेवर सांगण्यास आम्ही धजत नाही. त्यांच्याही मग बदल्या होत तरी तेच, कारण मनुष्य स्वभाव. एवढ्या या गडबडीत केव्हा केव्हा चटकन पत्र आणणारा वा वाचणारा धरला जाई. तेव्हा मग तोंड अगदी बघण्यासारखं करावं लागे. दादा, बाबा, जमादार साहेब अशा अगदी बारीपर्यंत प्रथम विनवण्या करून त्या आणणाऱ्या बंदिवानास सोडवण्याचा प्रयत्न करावा लागे. 2-4 वेळा बारीला देखील द्रव येऊन त्याने पत्र सोडून दिली होती. ही गोष्ट बारीविषयी तितकी कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी जशी सांगणे प्राप्त आहे तशीच आम्ही केविलवाण्या काकुळत्या करण्याच्या समयज्ञ कलेतही किती निष्णात झालो होतो हे सिद्ध करण्यासाठीही सांगणे प्राप्त आहे. बरं, इतक्यावर खटला झालाच तर चलता है. एकदा असेच एक पत्र धरले जाऊन आम्हास हातकडीत 7 दिवस लोंबकळत उभं राहावं लागलं. त्यावेळेला बारी आला आणि चक्क विनोदाने हातकड्या दाखवून म्हणाला, हे काय रे? आम्ही म्हटलं, हे पोस्टेज. तो म्हणाला, जरा महाग पडलं नाही? आम्ही म्हटलं, छे, कितीतरी स्वस्त. तुम्हास वर्तमानपत्रे घ्यायची तर वर्गणी भरावी लागते आणि त्या वाचून पोस्टेज. आम्हास कारागारात वर्गणी वाचून वृत्तपत्रे मिळतात. केव्हा केव्हा असे 8 दिवस हातकडीचे पोस्टेज टपाल व्यय दिला की झालं. पुन्हा 6 महिने फुकट पत्र. हातकड्या बेड्यांच्या माराखाली त्या 6 महिने कोठीबंद असलेल्या राजबंदीवानात कित्येकांच्या प्रकृती अगदी विकोपास गेल्या. 1-2घास क्षयाची चिन्ह स्पष्ट दिसू लागली. अंदमानात क्षयालाच बहुतेक लोक बळी पडत. या सुदृढ दीर्घकाय शेतकरी आणि श्रमजीवी शिखातही लोक क्षयाला बळी पडण्याचा संभव दिसू लागला. 1-2घास कोठडीबंद असह्य होऊन डोके बिघडते की काय अशी चिन्ह दिसू लागल्याचंही त्यांनी कळविलं. परंतु तरीही पहिल्या 6 महिन्यानंतरही पुढे संप चालवावा ही त्यांची चिकाटी स्थिरच होती. परंतु आमच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे संपासारख्या तात्कालिक चळवळीत अशा उत्कृष्ट देशभक्तांचा बळी देणे नाही असा आम्ही आपला निश्चय कळविला. संप चालवायचाच तर पहिल्या संपातून जे वगळले गेले त्या नव्या बंदिवानांनी कामं सोडून कोठड्यात जावं आणि जे थकले भागले होते आणि ज्यांच्या प्रकृतीस धोका होण्याचा संभव स्पष्ट दिसू लागला होता त्यांनी कोठड्यातून बाहेर येऊन हलकी कामं जी अधिकारी वर्ग देण्यास मान्य झाला होता ती करीत जरा विश्रांती आणि पालट घ्यावा असं आम्ही सांगितलं. पुष्कळ चर्चेनंतर आणि विरोधानंतर अंती ते दृढप्रतिज्ञ लोक संप सोडण्यास मान्य झाले आणि त्याप्रमाणे सर्वांनी पुन्हा कामे आरंभ केली. 6 महिन्यातून महिन्यांनी त्या राजपूत तरुणानेही तेव्हाच अन्नग्रहण केले हे मी मागे सांगितलंच आहे. मंडळींनो, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय.